आज सकाळ सकाळी ज्यावेळी मी YT स्टुडिओ ओपन केला आणि नेहमीची सवय असते, ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे ना, तर त्यांना नेहमीची सवय असते की YT स्टुडिओ ओपन करायचा आणि आपले जे काही ॲनालिटिक्स आहेत ना, तर ते चेक करायचे. म्हणजे रोजचे जे काही तुमचे डॉलर जमलेले असतात ना, तर ते सगळे इथे शो होतात. तुमचे सगळे डॉलर असतील ते इथे सुरुवातीला वरती. ठीक आहे. पण आता इथे काय येतं, यू आर अ यूट्यूब पार्टनर आणि व्हॉट आर यू युजिंग, तर त्याच्यामध्ये आपले वॉच पेड ॲड, शॉर्ट पेड ॲड, सुपर, ब्रँड कंटेंट, शॉपिंग, तर हे सगळं आपल्याला इथे दिसतंय. बट इथे आपला रेव्हेन्यू दिसत नाही आहे. ठीक आहे. म्हणजे आता गेल्या महिन्याचा रेव्हेन्यू जो की आपला 21 ते 27 तारखेपर्यंत येतोय, तो रेव्हेन्यू सोबतच इथे आता या महिन्याचा करंट महिन्याचा रेव्हेन्यू असतो, त्याचा मी स्क्रीनशॉट देते तुम्हाला. तर ते इथे मला आता दिसत नाही आहे. तर मला असे भरपूर जणांचे मेसेज आले माझ्या स्टुडंट्सचे की मॅडम आमचा रेव्हेन्यू जो आहे तो दिसत नाही आहे. त्यानंतर मी माझं पण चॅनल चेक केलं, तर आपल्या चॅनलवरती पण आपला जो रेव्हेन्यू आहे ना, तर तो दिसत नाही आहे, ते शो होत नाही आहे. तर थोडंसं रिसर्च केला, थोडासा स्टडी केला आणि त्याच्यानंतर हे लक्षात आलं की हा जो प्रॉब्लेम आहे तर तो यूट्यूबकडून आहे. ठीक आहे. तर इथे भरपूर जणांना सांगितलं जातं की अशा वेळेला प्ले स्टोअरमध्ये जा आणि प्ले स्टोअरमध्ये जाऊन यूट्यूब स्टुडिओ जो आहे तर तो अपडेट करा. ठीक आहे. प्ले स्टोअरला जा आणि प्ले स्टोअरमधून यूट्यूब स्टुडिओ जो आहे तर तो अपडेट करा. बट स्टील यूट्यूब स्टुडिओ इथून अपडेट केल्यानंतर सुद्धा तिथे तुम्हाला अर्निंगमध्ये जाऊन तो जो ऑप्शन आहे तर तो दिसत नाही आहे. ठीक आहे. इथे अर्निंगमध्ये तो जो ऑप्शन आहे तर तो दिसत नाही आहे. तर हे क्लिअर झालेलं आहे की हा जो प्रॉब्लेम आहे तर तो नोन प्रॉब्लेम आहे. यूट्यूबला या प्रॉब्लेमबद्दल समजलेला आहे, हा माहिती झालेला आहे आणि लवकरच हा जो प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व्ह होईल. तुमचे जे काही पैसे आहेत, तुमचं जे काही इथला रेव्हेन्यू आहे तर तो सेफ आहे. बट यूट्यूबच्या साईडने काहीतरी इश्यू आहे, तर तो तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला मेसेजेस तुमच्या मेलवरती असतील किंवा तुमच्या यूट्यूब स्टुडिओवरती नोटिफिकेशन्स असतील तर येऊन जातील. तर आता एक स्टेप जी आहे तर ती आपण करू शकतो, ती म्हणजे इथे. ठीक आहे. इथे वरती बघा तुमचा प्रोफाईलचा फोटो दिसतोय इथे वरती. ठीक आहे. ह्याच्यावरती क्लिक करायचं प्रोफाईलच्या फोटोवरती आणि इथे तुम्हाला सेंड फीडबॅक म्हणून एक ऑप्शन असतो, सेंड फीडबॅक. ठीक आहे. तर सेंड फीडबॅकमध्ये काय करायचं, असं येत आहे तुमचा जो काही मेल ID आहे तर तो इथे दिसेल आणि टाईप करायचं, हॅलो, आय एम नॉट एबल टू सी माय करंट मंथ अँड लास्ट मंथ YouTube earnings in my YouTube studio. How can I fix it? ठीक आहे. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या काय तुम्हाला फीडबॅक पाठवायचा आहे तो. आय एम नॉट एबल टू सी माय करंट मंथ अँड आहे ते करंट मंथ अँड लास्ट मंथ यूट्यूब अर्निंग इन माय यूट्यूब स्टुडिओ, हाऊ कॅन आय फिक्स इट. ठीक आहे. हा मेल करायचा आहे. तुमचा जो मेल ID आहे वरती तर तोच इथे सिलेक्ट करा, एकदा चेक करा तोच आहे का. ठीक आहे. बाकी खाली काही करायचं नाही आहे तुम्हाला. इथे हा एक ऑप्शन आहे तर तो एनेबल करायचा आहे आणि इथे तुम्हाला हा जो ॲरो दिलाय वरती तर त्याच्यावरती क्लिक करायचं. तर मी ऑलरेडी पाठवलेला आहे मेल, त्यामुळे मी नाही पाठवत. बट इथे हे सगळं लिहून झाल्यानंतर या ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमचा मेल जो आहे तर तो ऑटोमॅटिकली फॉरवर्ड केला जाईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये कुठलाही फक्त आपल्याच चॅनलला होते असं काही नाही आहे, भरपूर चॅनल्सना हा जो प्रॉब्लेम आहे तर तो आलेला आहे आणि लवकरात लवकर यूट्यूबकडून हा जो प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व्ह होईल. तर आपण थोडासा वेळ देऊयात यूट्यूबला हा जो प्रॉब्लेम आहे तर तो फिक्स करण्यासाठी. तोपर्यंत आपण छान छान अशा कंटेंटवरती अभ्यास करूयात आणि चांगला क्वालिटी कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. सो काहीही त्याचं टेन्शन घेऊ नका, लवकरात लवकर हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होईल. आणि जर तुम्हाला सुद्धा सेम प्रॉब्लेम आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून टाईप करा की आम्हाला सुद्धा सेम प्रॉब्लेम आलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे लक्षात येईल की अगदी किती जणांना हा जो प्रॉब्लेम आहे तर तो आलेला आहे. ठीक आहे. चालेल, तर व्हिडिओ स्टॉप करूया. थँक्यू सो मच. बाय.